आज बेस्टच झालंय बरं का. नाही काय होतंय, दरवेळेस शामरावांना बायको तिकडे घेऊन जायची म्हणून बैठक बसवायला लागती, पण यावेळेस पाडव्याच्या मुहूर्तावर मामीनीच बैठक बसवली, शामरावांनी इकडे बोलावलंय. वा वा वा, काहीतरी निराळच गाणं आहे आज. भारी भारी. नाही जावई बापू आता एकमेव आधार आहेत ना मायापुरीचा, म्हणून बोलावून घेतलंय त्यांना. अरे पण सासूबाई, हे शान पण तुम्हाला आधी सुचलं असतं तर केवढं भारी झालं असतं. भलती वाट पाहिली ना हो मी. मला आधीच सांगायचं आणि तुम्ही आधीच बोलून घ्यायचं ना. नाही म्हणून तर आता बैठक घेतली आहे ना समजूत काढायला. आता काय समजवायचं, पाडवाना मुहूर्त शे आमनी आमनी वाऊ घेऊन जासू. उवा घेऊन जाणार आहे. नाही नाही हो सासूबाई, आयरानी सुनेला वहू म्हणतात. वाऊ आहे हा. का? असं आहे. हा. आमच्याकडे लगा कोणाला बी हाक मारा हो, असंच म्हणते ती. काय मामी, तर चेतूला आम्ही घेऊन जातो का मग? नाही नाही नाही, चेतूला घेऊन जायला नाही बोलवलंय. मग माझी धाकटी लेक आहे ना प्रिया, हा. तिचा नवरा तिला काही सासरी नांदवना झालाय, त्याची समजूत काढायला बोलवलंय तुम्हाला. अरे त्यान बायाने उपाद मारू. अरे एवढा कसा दलिंदर शेतस रे तुम्ही रे. अरे जन्नी नाही तर मन्नी तर लास्ट ठेवा रे. म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरी नेण्यासाठी मी तुमच्या रावण्या करतो, तुमच्या पायऱ्याची जावतो, तुम्ही तिला पाठवत नाही. आणि ती तुमची दुसरी पोरगी ती झिपरी उंदरी, आणि तिचा तो नवरा तो झंप्या साडू भाऊ आहे माझा तो. पण त्याला मी रावण्या करू ओ भो, तुझी बायको तू तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून. वा रे वा. हे पण आपलंच घर आहे ना. ए आपलंच घर आहे म्हणे. ओरडू नका. अरे बहिणीच्या बाबतीत पुढाकार घ्या ना जरा. पावणे 3 दिवसाचा संसार करून माहेर आलेली माहेर वाशीन. तू नको शिकाडू मला. संसार एवढा सुद्धा संसार केला नाही तू माझ्यासोबत. असू दे बस. शामराव शांत व्हावं, असं करू नये. सुरुवातीलाच म्हणतंय का कोण? हा, बोलवा की लेकीला बारक्या. प्रिया प्रिया, जावई बापू, जावई बापू, या की आता बाहेर या, या की आता बाहेर या. अरे काय एका शेलवर आहे काय दोघी? चल, मला नाही सांगायचं. नाही हे माझे धाकटे जावई बापू शर्मेशराव. कशाला ओळख करून देत आहे? आणि काय तुमचा नमस्कार चालू आहे? तुमच्या लग्नाला आलो होतो ना मी. माहितीये. ओ श्रमेशराव, काय झालं? अरे काय प्रॉब्लेम आहे सांगा तसं. लई मोठा प्रॉब्लेम आहे माझा, लई मोठा प्रॉब्लेम आहे. ही माझी बायको. अरे आता तुम्ही कशाला ओळख करून देताय? तिची माझी साली आहे, मला माहितीये. फ्रस्ट्रेशन काय पिशवीत घेऊन फिरताय तुम्ही? माझं चालू आहे ना, माझं ऐका की. हा? बोला बोला काय झालं, आईला. काय झालं? जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना, हा. आणि लेकरू झालंय, सारखं आपलं लेकरू लेकरू, हित्त लेकरू तित्त लेकरू, कडेवर लेकरू खांद्यावर लेकरू. नवऱ्यानं जायचं कुठं? हा? नवऱ्यानं जायचं कुठं? हा? नवरा काय फक्त कोथिंबीर आणायला गेलाय बाजारात ना? आईच्या गावात गपे. हा, तुम्हाला सांगतो, जाऊ दे, तुम्हाला तरी सांगण्यात काय फायदा आहे म्हणा. उघड्या घरी नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून मेला, अशी अवस्था आपल्या दोघांची. नाही नाही बरोबर आहे, तुमचे दुःख समजू शकतो मी. पण काय आता तुमच्याच पोरांचं करून राहिली आहे ना. जाऊ द्या ना, कुठे एवढा राग धरता हो, सोडून द्या ना. तुम्ही काय बी बोला, किती बी बोला, हा. माझं ठरलंय, मी हिला नांदवणार नाही म्हणजे नाही. मला घेऊन चला, मी तुमच्या समोर पदर पसरते हवं तर. ए प्रिया, तुझ्या पाशी आहे ना एखादा जास्तीचा पदार असेल तर दे मला. मी हिच्या समोर पसरतो की बाई चाल आपल्या घरी सासरी चाल ना. चल ना ग. तुमचं एक लगा वेगळंच असतं बरं का. माझं तुम्ही कशाला पदर बसराय पाहिजे? आणि काय समोर बायको 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 लावलंय लागा. 4 वर्ष झाली लग्नाला, कटाळा नाही आला का अजून? अरे कटाळा यायला ती माझ्या घरी आली तर पाहिजे. ती मसाडी इथे तुरतून बसलेली आहे ना. शामराव हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. बसा खाली, बसा खाली. उगाच चिडचिड करू नये सारखं. शांत बसा. आणि तुमचं काय आहे सर मिश्राव? माझं काय आता? हा, काय म्हणजे लगा म्हातारी बाय आहे, कशाला ताप? तो माणूस आधीच ताप देतो, त्याच्यावर तुम्ही ताप द्या. अरे मी नाही ना दिला ताप, त्याच ताप देत आहेत मला. बरं शांत बस. कशाला ताप देताय? आधीच तो माणूस ताप देतो, तुम्ही तरी ग बसा किंवा. हो अरे भाऊ, खून करून परत तेच सांगतोय तू. तुम्ही नका ना बघू माझ्याकडे, तिकडे बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा तू खूनच नको करून. अरे बरं नाही करत. शांत बस, शांततेत घ्या.
नका ना तुम्ही तो माणूस आधीच ताप देतो काय हा, करायचं करा बारीक बारीक करा. काय फालतूपणा चालू आहे तुमच्या? अरे तुम्ही शांत बसा ना हो. आणि काय तुम्हाला काय झालंय? एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा, पोरं झाली ती चांगली, चांगला संसार कशाला आकाडला एवढं? आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा, मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा लावलेलं का? लग्नाला जेवढी वर्ष झाली ती ना, त्यातनं 3-3 महिने मायनस केले तर तेवढी पोरं जन्माला घातली ती तुम्ही. वेळ देत नाही सांगता. काय लागा दोघांचं तुमचं चाललंय या? शांत बसा की. म्हातारीकडे बघा की लागा, काय करायचं म्हातारीनं? कोणाकडे बघायचं? एकीचा पळाना हलना झालाय, एकीचा पळाना थांबना झालाय. अरे आमच्या पाळणा हलायला ही घरी तर आली पाहिजे. तो पाळणा काय त्याच्या हलणार रे? शामराव शांत बसा ना. काय असं शांत बसा? मोठे जावई आहे ना तुम्ही, समजून घेतलं पाहिजे. ह्यासनी खरं तर तुम्ही समजावाय पाहिजे. कसं असते, संसार म्हणजे संसारच असतो. कळलं का? आणि जी नवरा बायको असते ती की नाही, ती संसाराच्या गाड्याची 2 चाकं असते ती. तुम्ही सांगाय पाहिजे असती खरं. हे मी सांगू? मग ज्याच्या गाडीचं एक चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे, त्याने सांगायचंय. शामराव काय? शांत होता. म्हणजे काय, तुम्ही आता मोठे आहे, समजूतदार आहे, तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे नाही का? यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे का? हा. नवरा बायको असं एकत्र आल्यावर कसं एकमेकांचा उत्कर्ष साधता येतो ते समजावून तर तेच सांगतोय ना मग मी. तिला सासरी पाठवा. 4 वर्ष रखडलेला माझा उत्कर्ष मला साधायचा आहे हो. गप्प बसता का जरा? कशाला सारखं तीस बोलताय? म्हणजे मी बोलायचं पण नाही का? काहीच करू नको कमी. वा रे वा. म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मारे दे साला. रमेशराव अवघड आहे बर का. या पुरुष लग्न करून भलती मोठी चूक केली मी. मग चूक नाही तर काय, चूकच आहे. 32 वर्ष प्रामाणिक राहून कसं बसं लग्न झालं माझं. म्हटलं बा चला लग्न तर झालं, देर आहे दुरुस्त आहे, संसार करू म्हटलं. आता तर संसाराचा भनका उडवला या बाईने. म्हटलं पूजा गिजा झाली, आता संसार सुरू होईल. आईला वेशीवर सोडून येते म्हणे. सोडायला गेली तर तिथून डायरेक्ट माहेरी निघून गेली ती. मी बसलो गुलाबाच्या पाकळ्या उडवत तिथे. त्याच्यानंतर हे भयान भूत आहे ना, डायरेक्ट दिवाळीला झालं. आणि सोबत एक गटुडा बी घेऊन आलं. काय करायचं? मी बसलो. गटुडा म्हणाला का बया? हे गप्पे. नको बोलू. सासूबाई आहे माझ्या, सॉरी. अरे नका ना भाऊ. अरे तुला सांगितलं होतं दादा, एक तरी कापती कनेक्शन. बरं. सगळी भोंगा पसरती ती माग हो दादा, अरे बोलू देणार भाऊ मला. बोल, मला बोल. कोणीच का काही करू देत नाही रे. बोल शाम्या, बोल. बरं, दिवाळीला हे म्हणाली फटोकडे बघायचे आहेत म्हणे मला, आकाशात उडणारे. म्हटलं जय. अंगणात गेली, तिथून परत माहेरी भुर. रावण्या करून करून प्रयत्न करून करून तिला बोलवलं. तोपर्यंत 31 डिसेंबर आलेला होता. हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवायचा आहे म्हणे माझ्या आईला. तो जात नाही, रेंज नाहीये. रेंज बघायला गेली, तिथून परत माहेरी निघून गेली. टॉवरवर चढून बसलो मी, तरी सापडली नाही मी. दलिंदर. नाही तर काय, ही कधीतरी येणार म्हणून शेवया करायला घेतल्या तर शेवया भिजेपर्यंत निघून जाते परत माहेरी. जावय बापू, आता तुम्हीच असं बोलायला लागलं. मी कुणाकडे जायचं बया? अरे मी जीवच देते बया. कशाला बोंबलाय करताय? उठाय तरी जमतंय का? अरे त्या अंटार्क्टिका खंडातला तो हिमनग असतोय की नाही, तो बी वर्षात एकदा आकार बदलतोय. पण 3 बैठका झाल्या तरी म्हातारी बोंबलाय तिथेच बसली अजून. नुसती एवढं जवळ करायला येतंय ती. ते बघा, नका ना असं करू. शामराव कशाला ताणून धरताय तुम्ही? जाऊ द्या ना, शांततेत घ्या ना. कशाला ताणताय एवढं? श्रमेशराव, का म्हणून या सुवासिनीच्या माथे या नवऱ्याचं सगळं दुःख टाकतंय हो? बाईच्या अंगातली मस्ती बघितली? मस्ती बघितलीत काय? काय झालं आता? हा, हिला मी नांदवायला तयार नाहीये. ही स्वतःच्या नाटकाचं अभिवाचन करते इथं. हा, हिला तुझी खडी सुंदर आहे ना, म्हणून मी शांत बसलोय, लक्षात ठेव. हा, ही आणि हिच्या लेकरांच्या गर्दीत मला माझ्या संसाराचा सुख पण शोधता येत नाही हो. अरे तेन बायनार काय बोलतो रे? अरे तेच संसाराचा सुख शोधता शोधता 3 वेळा पाळणा हलवला ना रे तू. तो पाळणा सुद्धा तुला बघून घाबरत असेल, माळ्यावर जाऊन लपला असेल तो. बोलतोय 2 वर्ष पाळण्याला आराम द्या जरा आता.
माझा पाना वरती लपलाय तरी तुमचा पाना गावभर शोधतोय कधी वापर होईल म्हणून. तुमच्या मागणे फिरतोय तो. हा? लय मोठे शाने आणि एवढ्या मोठे फडफडताय ना. मला सांगा जरा, सकाळ झाल्यावर चहा नाश्ता घेऊन बायको समोर आली पाहिजे की नाही? चहा नको, मला फक्त बायको पाहिजे. ती माझी बेसिक गरज आहे. बाकी काय, मी चहा नाश्ता हॉटेलवरून मागवून घेईन. मला बायको पाहिजे फक्त. अरे ही असली मॅड फॅमिली. मी जातो तिच्या. ए, जा, ऐक. जा. नाही, जाऊ दे. जा तुम्ही, तुम्हाला नाही नांदवायचं ना मला. जा. मी माझी ताई आणि माझी 3 लेकरं आयुष्यभर आईची सेवा करत इथंच राहतो आईच्या घरी. काय हा करते का तू? आणि तू काय छप्पर फोडी काय आमचं घर फोडते तू? तुझे उंदर डवरा ना या घरात. माझ्या बायकोला काय थांबवायचं असतं तुला? अहो, आता माझं दुःख लय जड आहे ना. ताई नको का ते हलकं करायला? तुझं दुःख जड आहे आणि माझं दुःख काय खलबत्त्यात टाकून ठेचू त्याला? अरे ही माझी बायको आहे, ही माझ्या सोबत राहिली पाहिजे ना. बरोबर. ओ श्रमेशराव, काय? ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही, प्रिया, मी, सेतू, आपण असे चौघ मिळून महाबळेश्वरला जाऊ नये 8-10 दिवस. लेकर सासूबाई सांभाळतील ना. चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या दिवसात तुमच्या संसाराचं सुख शोधता येईल, मला पण माझा उत्कर्ष साधता येईल बुवा. म्हणजे बघा, एक सांगितलं तर. हा. तुम्हाला एकदा सांगितलं ऐकू येत नाही काय? काय? म्हणजे मी बोललो ना, हिला मला नांदवायचं नाही म्हणजे नाही. अरे. हा, जाऊ देत. आणि जेवढंच वाटत असेल ना तर आपण दोघं महाबळेश्वरला जाऊ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही खाली वाकून पायाची बुटाची लेस बांधत होते का हो? पण माय ना, अरे तुम्ही मी महाबळेश्वरला काय करणार आहे? मग नाही, ठीक आहे भाऊजी, तुम्हाला नाही जायचं ना प्रिया बरोबर? ठीक आहे, मी आणि प्रिया जातो. लेकरं तुम्ही दोघं सांभाळा. अगं हे बिंडो, ते लेस बांधत असताना तू खाली काय बसून त्यांच्या बुटाची पॉलिश करत होती का? अरे ए येड, तू आणि मी नवरा बायको आहे ना, आपण महाबळेश्वरला गेलो पाहिजे ना. हा, आपण महाबळेश्वरला जाऊ. जावय बापू, महाबळेश्वर असेल तर मी पण येणार तिथे. काय तिथे कडे तोडायचे आहेत का ढग फोडायचे आहेत तुम्हाला? उगा राहणार रे. महाबळेश्वर जावाने राहिना तर मी बी असू. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय मोकळ्या हवेत जा, हार्टसाठी चांगलं असतं. हार्टचा त्रास आहे तुम्हाला? हा, मग लगा एवढ्या बैठका झाल्या म्हणला नाही मला. असं कसं बोलणार? सांगाय पाहिजे होतं लगा, माझ्याकडे कसं उपाय असतो की नाही. आणि उपाय म्हणजे उपायच असतोय. काय 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 करायचं सांगू हा. का? लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या. 4च घ्यायच्या, 3 बी नाही 5 बी नाही घ्यायच्या. 4 कळलं का? आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही, त्याची 4 पानं घ्यायची. 4 पानं 4च घ्यायची, 3 बी नाही 5 बी नाही. वायच उलीस आहे की नाही, धन टाकायचं त्याच्यात. 4 धन. कशाला बोंबला टाका की मुठभर त्याच्यात. त्यात काय 3 आणि 5 करायचे. मुठभर टाकायचं चांगलं. व्हायची मुठभर हळद टाकायची. आणि ती चहापत्ती असती की नाही, त्याची पानं ती टाकायची गरम पाण्यात, चांगलं उकळायचं आणि ती गाळून प्यायचं. त्याच्या आईला हार्ट म्हणजे हार्टच होतंय. नुसतं भागच करणार. काहीच होणार नाही परत. करू बघा तुम्ही. भारी अरे असतंय. माझ्या हार्टचा विचार करणार आहे. श्रमेशराव, ऐका की, एवढं दाजी म्हणते तर आपण जाऊ की महाबळेश्वरला. 3-4 दिवस फिरू, मस्त लेकरं आई सांभाळील की. तिकडे गेले की नाही सारखी लेकरांची आठवण काढायची नाही. तर जेवलं असेल की नाही, त्याने सुसू कशी केली असेल, मग ती पुसली असेल की नाही, फुलटू माझ्याकडेच लक्ष द्यायचं. नाही बरं, तुम्ही जावा, मी सांभाळेन, लेकरं सांभाळेन. काय पण बोलते का ग तू? काय अगं, या वयात झेपणार आहे का तुला लेकरं सांभाळायला? आता काय ते काय नाही, मी तुझ्यावर थांबते इथं, लेकरं सांभाळेन. हा, नाहीतरी ती माझ्या अंगावर वाढलीत की नाही, तसंच करू आपण. फायनल का? ठरलंय आता. तुम्ही दोघं जाऊ महाबळेश्वरला, तुम्ही दोघी लेकरं सांभाळा. हा, फायनल. आता ह्याच्यात काय बदलणार? अरे माझ्या काय रे, अरे माझं काहीच झालं नाही ना. अरे माझा कधी तो विचार करा, 4 वर्ष झाले ना लग्नाला रे. नाही शामराव, आता एवढी कळ सुचली, वाईस थांबा. ह्या दोघांनी जाऊन येऊ द्या. हे आले की तुमची बैठक बसू आणि मग बघू तुमचं काय अरे करा. नुसती बैठकच बसवता रे माझी. मी आहे ना तो बैल झालोय ज्याला नुसता सजवून गोठ्यात बांधलेला आहे. त्याला शेतीसाठी बी नाही वापरला आणि शर्यतीसाठी बी नाही वापरला. अरे काय असं? अरे त्यानं म्हणणार लग्न झालंय ना माझं. त्यानं म्हणा हे असं झालं, काम ना धाम, नुसता उघडा आंगले घाम. असं बोल. तुम्ही जा. तुम्ही यांची ही
हिची औषधं द्या, तू औषधं घे. तुम्ही नुसतं तिथे बसा. पोऱ्या तू लेकर सांभाळ. ते जातील महाबळेश्वरला निघून गेले. पोऱ्या फिरतो इकडे तिकडे. असं जातो मरतो मी. माझं काहीच नाही.